पैठणच्या नवगाव इथं पुराच्या पाण्यात 20 जण अडकले। जायकवाडीतून गोदावरीवरील विसर्ग केल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। नदीकाठचे नवगाव येथील नागरिक घरांच्या छतावर अडकले, तर महापुरामुळे संसार रस्त्यावर आला। नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली। महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका बसला। या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, विक्रांत, नवगाव परिसरामध्ये पुराचं पाणी घुसलेलं आहे। काल रात्रीच्या सुमारामध्ये 3 लाख क्युसेक एवढा विसर्ग जायकवाडी धरणामधून करण्यात आलेला होता। त्यामुळे अनेक गावं प्रभावित झालेली आहेत। अनेक नदीकाठच्या गावामध्ये पाणी घुसलेलं आहे। त्यातला एक हा नवगाव आहे। या नवगावमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे आणि प्रसंगावधान राखत या जे रहिवासी होते ते घराच्या छतावरती टेरेसवर जाऊन थांबलेले आहेत। त्या ठिकाणी आता ते सध्या 20 जण आहेत, ते अडकलेले आहेत। त्यांच्या रेस्क्यू करण्याचं जो प्रशासनाचं कार्य आहे ते आता सुरू होत आहे। त्यामुळे ही लोक जी आहेत त्या ठिकाणी अडकून पडलेली आहेत, त्यांना आता तातडीने काढण्याची गरज निर्माण झालेली आहे। तसं प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। अशीच परिस्थिती पैठणच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेली आहे। तर पैठणच्या काही घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर हजारो लोकांना त्या ठिकाणी आता व्यवस्था करण्यात आलेली आहे। काही मंगल केंद्र असतील, शाळा असतील, या सर्व परिसरामध्ये त्यांना ठेवण्यात येत आहे। एक चांगली गोष्ट अशी म्हणावी लागेल की कालपासून पाऊस थांबल्यामुळे कुठेतरी जो विसर्ग होता तो कमी कमी होत चाललेला आहे। रात्री 3 लाख मध्ये विसर्ग होता, आता हळूहळू करत तो आता 1.5 लाखापर्यंत येत आहे। 2 लाखापर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तुर्तास तरी हे नवगावचे लोक अडकलेले आहेत, त्यांना काढण्यासाठी आता प्रशासन प्रयत्नशील आहे। बरं, धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।